सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. 10:50 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. गोलंदाज मनोज घाटाल, राईट ऑफ द विकेट. ओ पहिला चेंडू जोरदार अपील त्या ठिकाणी. राम आणि पंकज ही जोडबोली एवही संघाचा 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिलेली आहे, याची नोंद असू द्या. आणि टॉस साठी देखील आपण उशिरानं रिपोर्टिंग केलेलं आहे. आणखी 3 धावा आपण ऍड करतोय पेनल्टी, म्हणजे एकंदरीत 6 धावा या पेनल्टीच्या असतील याची नोंद असू द्या. यावेळेला आपण पाहतोय पुढच्या लेंथवर बॉल होता, टर्न करण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. 6 रन्स पेनल्टीच्या मिळाल्यात. 6 धावांनी तर इथे 1-1 ओव्हरमध्ये मॅचेस जिंकल्यात. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही डिसिप्लिन शिस्त अंगी आणणं गरजेचे आणि वेळेवरती पोहोचणं गरजेचं. परंतु योगी सर, आपण पाहतो की एवही संघ एक डिसिप्लिन संघ आहे. आपण नेहमीच त्यांना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बघत आलेलो आहोत. ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय जॅब करायचा होता, शॉर्ट जॅब करायचा होता, परंतु इथे पुन्हा कीपरकडे बॉल. आणि सलग आपण पाहतो की चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी राम आणि त्याच्या सोबतीला तुम्ही पंकजला पाहतायत. चौदरपाड्याचा संघ काल नक्षत्र 11 चौदरपाड्यानं कमाल केली आणि या मैदानावर टॉप 3 मध्ये पोहोचणारा तो दुसरा संघ ठरला. विहाना स्पोर्ट पीसीच्या सोबतीला स्पर्धेचा 3रा दिवस तुम्ही जी स्पर्धा पाहताय, स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुटवळ आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 हे पर्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर यावेळेला मिस टायमिंग, हवेमध्ये बॉल आहे, डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज. आणि यावेळेला पहिला झटका लागतोय चौदरपाडा संघाला. विकेटचं पतन आणि या ठिकाणी तुम्ही पाहतात पहिला झटका लागला जनमान चौदरपाडा संघाला. पंकज बाद होतोय 0 वरती. यावेळेला बाद होणारा पहिला खेळाडू आपण पाहतोय आणि इथे मनोजनं लाजवाब सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. ही सुरुवात मिळवणं गरजेची होती आणि धावांचा श्री गणेश बॅटर रामच्या माध्यमातून तुम्ही बघितला, परंतु त्यानंतर पॉवर प्ले मध्ये उत्तम दर्जाची गोलंदाजी मनोज हातातोय. आणखी एक स्विंगिंग बॉल, इनकमिंग डिलिव्हरी, क्लीन बोल्ड, 1 मोर विकेट डाऊन. आला आणि लगेचच तो परत गेला. अफलातून गोलंदाजी मनोज घाटालच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळाली आहे. ऑन द हॅट्रिक, लागोपाठ 2 विकेट. कुणाल नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालेला आहे आणि हॅट्रिक आता इथे पूर्ण करणार का? हावरे प्रॉपर्टीचं देखील आम्हाला मुलाचं सहाय्य लाभले या स्पर्धेमध्ये, त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपण जर विचार केला तर कल्याण शहरापासून काही हाकेच्या अंतरावर हायवरे प्रॉपर्टीज आहे आणि तुम्ही पाहतायत की मुठवल गावामध्ये वसलेली प्रॉपर्टी. धावसंख्या तुम्ही पाहतायत फक्त आणि फक्त 1 धाव, 2 गडी या ठिकाणी गमावलेत. 6 रन्स पेनल्टीच्या आपण ऍड करूया आणि धावा धावफलकावरती असतील 7. अतिशय सुंदर गोलंदाजी मनोजच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः बांधून ठेवलं फलंदाजांना. कुणाल आणि रामला आता इथून जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल.
रोशन सेकंड ओव्हर. स्ट्राइक एंडला बॅटर राम. तमाम क्रीडा रसिक मॉर्निंग सेशन पासून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर मारा डाऊन द लेग स्टंप. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धाव्यांनी संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. तब्बल 6 रन्सची पॅनल्टी आपण या ठिकाणी जोडलेली आहे. येणाऱ्या संघांनी देखील याची नोंद घेऊनच ठेवा, कारण आमने लोणार परिसराचं क्रिकेट आता डिसिप्लिनचं क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. शिस्तीचा खेळ तुम्हाला या विभागामध्ये करावा लागेल. यावेळेला आणखी एक चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी आदरणीय रोशन प्रथम चौधरी या ठिकाणी जर कुठे प्रेक्षकांमध्ये असतील तर मी त्यांना विनंती करतोय की प्रथम चौधरी आपण मंचावरती यावं. आपलं स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट रोशन पुन्हा. हो, यावेळेला ओव्हर पिच बॉल. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत आणि मिळेल त्या दरम्यान फक्त एक धाव. टॉप ऑर्डरचे फलंदाज ज्या वेळेला लवकर बाद होतात त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांवरती नेहमी दबाव वाढलेला असतो आणि बघूया इथून आता नीडरपणे बॅटिंग करणार का, कारण दबाव घेऊन जर तुम्ही खेळाल तर तुम्ही जिंकू शकत नाही. विदाउट प्रेशर तुम्हाला खेळ करावा लागेल. इथे फुल टॉस बॉल हवेत. फील्ड डाऊन दी बॉल. 1 मोर विकेट डाऊन. फटका चांगला होता परंतु प्लेसमेंट चुकीची आणि आणखी एक खेळाडू बाद होतोय. जय हनुमान चौधरपाडा संघाचा. तीन खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आणि इथून हा खराब चेंडू होता. खरं तर फुल टॉस होता. प्लेसमेंट चुकीशी निवडली आणि झेल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी धक्का लागला. न्यू बॅटर आदित्य मैदानामध्ये एंटर होतोय. चांगला स्ट्रोक प्लेअर आहे आणि नेहमी आदित्यच्या बॅटमधून आपण चांगले रन्स बघितलेले आहेत. आज परिस्थिती आपण जर विचार केली तर संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे आणि या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आदित्यला त्याच्या नावरूपाला साजेसा खेळ इथे साकारावा लागेल. पहिलाच बॉल आदित्य समोर ऑप्शनच्या बाहेर होता. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. मनोज एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर 9 धावा धावफलकावरती. गोलंदाज आपण जर विचार केला तर आज रोशनला दुसऱ्या क्रमांकावरती बॉलिंग देण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी या ठिकाणी प्लॅन ठरलेला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढच्या लेंथवर होता. खराब क्षेत्ररक्षण मागे शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डर कडनं आपल्याला बघायला मिळालं आणि फलंदाज पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट करतात. सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे जाताना तुम्ही पाहता दुहेरी आकड्यामध्ये आता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 10 वर. प्रत्येकी गोलंदाजानं 11 धावा झाल्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत. आतापर्यंत 4 धावा या ओव्हरमध्ये आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव होती आणि 6 धावा पॅनल्टीच्या आपण जोडल्या. परंतु इथे जय हनुमान चौधरपाडा थोडासा चाचपळताना दिसलेला. बॅटर्स स्ट्रगल करतात. त्यावेळेला जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक दुसरा यावेळेला समाप्त. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 11 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट आफ्टर 2 ओव्हर. नेक्स्ट मॅच पुढील सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आई गावदेवी बापगावच्या विरुद्ध जय हिंद देवरुंग. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यावं. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. जय गावदेवी बापगावच्या विरोधात
जैन देवरुंग क्या बात आहे. दोन्ही संघ ह्याच मैदानावर सराव करणारे. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आमचे सर्व ऑर्गनायझर स्पर्धा खरं तर मित्रांनो 4 दिवसाची असते, परंतु ती स्पर्धा आयोजित करण्यासाठी किमान 40 दिवस अगोदरपासून मेहनत घ्यावी लागत असते आणि ती मेहनत आज रंग आणत असताना या पर्वामध्ये मकरंद स्मृती चषकामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली नाही. नियोजन अतिशय सुंदर करण्यात आलं आणि महत्त्वाचं म्हणजे आकर्षक पारितोषिक या स्पर्धेमध्ये. उद्या असोसिएशनच्या बाहेरील संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघणार आहोत. आणि एक सरप्राईज प्राइज काय आहे ते अजून कॉमेंट्री बॉक्सलाही कळालं नाहीये. फक्त एक मात्र योगेश सरांनाच ते माहिती आहे. ते फायनल डेला अनाऊन्स होणार. फुल टॉस बॉल प्रतीकचा यावेळेला मिस करण्यात आलेला. हो, यावेळेला ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलेला आहे. हा चेंडू मात्र सरळ निघून जातोय. लॉंग ऑन, सीमा पार षटकार. षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि धावसंख्या 6 ने पुढे जाताना तुम्ही पाहतायत 17 या आकड्यावरती. हो, यावेळेला अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. राम मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सलामीला तो आलेला आहे. त्याच्यावर दबाव जरूर पाहायला मिळाला, परंतु एक सिक्सर दबाव कमी करताना दिसला. धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. आदरणीय बाळाराम पाटील माजी उपसरपंच मुठवळ या ठिकाणी साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा शफल होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. धावबादची संधी इथे असेल. अंडर आर्म थ्रो आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. एक धाव जोडली गेली आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 18 वर. मला वाटतं आज प्रतीक वाकडे संघामध्ये नाहीत, थोडीशी इंजर्ड आहेत. आदरणीय माजी उपसरपंच बाळाराम पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. यावेळेला हॉप ऑलिव्हर घेत असताना मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न. चुकीचं अनुमान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं बघायला मिळालं, परंतु इथे धावबादची संधी आणि अखेर विकेट मिळाली आहे. आदित्य इथे बाद होतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये झटका लागतोय चौधर पाडाला. बॅटर उत्तम मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. हा चौथा धक्का इथे लागला जयनुमान चौधर पाडायला. थोडासा बॅकफुटला संघ आपण पाहतोय, परंतु पहिला सामना तुम्ही बघितला असेल 24 धावांचं संरक्षण जानूस्पोर्ट इताडीच्या विरुद्ध या ठिकाणी करण्यात आलं. RD11 किरवली संघानं तो सामना जिंकला. आतापर्यंत या ठिकाणी बघा 13 मिनिटे आपण घेतलेले आहेत. 10:50 सामना सुरू झाला आणि 11:03 झालेले आहेत. 2 मिनिट तुमच्याकडे शिल्लक आहेत उर्वरित हे षटक पूर्ण करण्यासाठी. चांगला ओव्हर रेट मेंटेन ठेवलेला आहे. आपण पाहतो सध्याच्या घडीला गावदेवी स्पोर्ट एवई कडनं. फुल टॉस बॉल, लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला. फिल्डर येतात बॉल वरती, परंतु त्याच्याकडनं चुकी झालेली आहे आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी बाळाराम मेहर यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहतात मुठवलचे उद्योजक नवनाथ पाटील, आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये वेलकम. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संजय येतोय बॉलिंग मार्कवर. वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर. धावसंख्या तुम्ही पाहताय 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 23 धावा इथे लागलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये
चांगले रन्स नक्की आपण म्हणूया, कारण 12 धावा आल्या. 12 धावांचे षटक, एक षटकार एक चौकार प्रतीकच्या विरोधामध्ये आपल्याला बघायला मिळाला. टी शर्ट वर त्याचे ऋतिक नाव आहे. फ्रॉम द विकेट समोर फोर्स केला ओव्हर द बॉलर एट. गोलंदाजच्या डोक्यावरून हा बॉल ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. सातत्याने आता मागील 2 ते 3 बॉलचा आपण विचार केला तर क्षेत्ररक्षण थोडंसं सुमार दर्जाचं आपल्याला बघायला मिळालंय. राऊंड द विकेट. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहतायत स्कोर कार्ड वरती 26 धावा 26. यानंतर टॉस साठी सज्ज राहायचं आहे. हवेत बॉल गॅप मध्ये आहे आणि हा चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राम चांगलं काम करतोय, त्याच्या बॅट मधून हा येतोय चौकार. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 30 धावा 30 रन्स ऑन द बोर्ड. अंतिम षटकामध्ये देखील चांगल्या रन्स या ठिकाणी प्राप्त करत असताना, कारण या मैदानावर 40 पर्यंत धावा जोडल्या तर फार मोठं चॅलेंज असतं धावांचा पाठलाग करताना. आणि त्या दिशेने वाटचाल चौधरपाडा संघ सध्या करत असताना खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फंबळ झाला. बॉल उचलण्यासाठी वेळ घेतला, परंतु इथे बॅकअप स्वतःनं चांगलं केलं. एकच धाव इथे मिळेल. बॅटर उत्तम आता स्ट्राईक एंडला असेल, त्याच्याही बॅटमधून एक चौकार तुम्हाला बघायला मिळाला. चांगली भागीदारी होती या विकेटसाठी. उत्तम 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आला आणि धावा फलकावरती 31 आहेत. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्रंट फूट लावून स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू येते डॉट. पलटवार. संजयकडे अनुभव आहे, आपण नेहमीच त्याला अनेक वर्षांपासून बघत आलेलो आहोत. ॲज अ बॉलर त्यानं खूप चांगलं नाव मिळवलं आणि इथे पहा हा चेंडू एक व्हाईट बॉल येतोय. डॉट बॉल आल्यानंतर पुन्हा अधिक बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. मिसटायमिंग आहे, बॉल हवेत. स्वतः गोलंदाज जाऊन दी बॉल पुन्हा कॅच ड्रॉप. मागच्या 2 ओव्हर्समध्ये फिल्डिंग थोडीशी नाजूक बघायला मिळाली आणि इथे आपण पाहतोय की झेल ड्रॉप झाला आणि एकच धाव स्कोर कार्ड वरती जोडली गेली. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहतायत 33 आकड्यावरती 33 रन्स. जय गावदेवी बापगाव वर्सेस जयंत देवरुंग. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. चालू सामना तुम्ही पाहतायत. लेट रिपोर्टिंग मुळे 3 रन्सची पॅनल्टी, 12वा खेळाडू नसल्यामुळे 3 रन्सची पॅनल्टी, एकूण 6 रन्सची पॅनल्टी एवही संघाला लागलेली आहे. कुठल्याच संघाची गय केली जाणार नाही. दया माया इथे चालणार नाही, कारण रूल्स आणि रेग्युलेशन सर्वांसाठी सारखे. आणि इथे 2 धावा शेवटच्या बॉलवर आल्या. धावा झाल्या धावफलकावरती एकंदरीत 35 आणि 36 धावांचं लक्ष्य सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी असणार आहे. वळी आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. दोन्ही कॅप्टन जय गावदेवी बापगाव आणि जयंत देवरुंग या नाणेफेकी करण्यासाठी बाळाराम पाटील माजी उपसरपंच मुठवळ आणि बाळाराम मेहेर, मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. जयंत देवरुंग संघ कर्णधार आणि बापगाव संघ कर्णधार, कृपया आपण टॉस करण्यासाठी या. आदरणीय संदीप पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत.
देवरुंगचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे बापगाव. कॅप्टन आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल. लास्ट ऑफिशियल कॉल. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत आणि विनंती करतोय बाळाराम पाटील माजी उपसरपंच मुठवळ आणि बाळाराम मेहर उद्योगपती बापगाव यांच्या शुभास्ते हा टॉस संपन्न करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला आपण पहिल्यांदा टॉसची माहिती देऊया. एका बाजूला जय बोले ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती चषक. जय बोले ग्रुप असं कॉल होतं, परंतु या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्मृती चषक आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतोय की पुन्हा एकदा आपण मंचावरती विराजमान व्हा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. नाणेफेकी आपण जिंकलेले आहे. होम ग्राउंडवर खेळणार का निर्णय पेंडिंग ठेवतो सांगतो. नक्कीच कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन, कारण सातत्याने या मैदानावर स्पर्धा होत असतात. मुठवळकरांनी स्पर्धा आयोजित केलेली आहे. खूप छान आयोजन नियोजन केलेले ते आणि मस्त खेळायला मजा येईल. शुभेच्छा असतील. निर्णय मात्र लवकरात लवकर विजयकीने आम्हाला कळवायचा आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर बापगाव संघ कर्णधार आपल्या सोबत आहे. दररोज याच मैदानावर प्रॅक्टिस करतो. हो. मग आज खेळताना नेमकी तुझ्या वाटेला जे काय येणार आहे ते 100% देशील. हो. गावकऱ्यांना खुश करणार आहेस की नाही? करू. हो. ठीक आहे. शुभेच्छा तुलाही. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. एका ओव्हरच्या समाप्ती अगोदर विजय केने आपण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. वळूया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. ऐकूया योगेश सरांचा आवाज. हॅलो. धन्यवाद समीर ठाकरे. आज दिवस क्रमांक 3 आहे, परंतु दुसरा सामना इथे आपण अनुभवतो आणि हा सामना सुद्धा पहिला तर अंडर 40 पाहायला मिळतोय, कारण पहिल्या सामन्यामध्ये 24 धावांचं लक्ष होतं आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आता 36 धावांचा लक्षाचा पाठलाग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. आणि एक्झॅक्टली पॅनलचे सुद्धा धावा ऍड केलेल्या आहेत. मनोज घाटाला पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती. 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. तदनंतर आपण रोशनला पाहिलं. रोशनने 4 धावा खर्च केल्या, गडी बाद केला 1. प्रत्येक थोडंसं मागणं षटक पाहिलं आपण, त्याने 12 धावा खर्च केल्या. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये संजयने सुद्धा 12 धावा खर्च केल्या. एक्झॅक्टली 35 धावसंख्येपर्यंत या ठिकाणी जय हनुमान चौधरपाडा संघ पोहोचू शकला. आणि आता मात्र त्या धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मनोज घाटाल आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल प्रतीक. षटकाला सुरुवात करतो आदित्य वाकडे. पॉवर प्लेचा खेळ जरूर इथे मात्र या ठिकाणी सुरू होईल. यानंतर आपण पाहू शकाल एकाच ग्रामपंचायतीत 2 संघ तुम्हाला पुन्हा एकदा इथे मात्र खेळताना पाहायला मिळते. जयंत देरू विपक्ष गावदेवी स्पोर्ट बापगाव. मनोज घाटाले ऑन स्ट्राईक वरती आहे. प्रत्येक नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि षटकाला सुरुवात करतो आदित्य वाकडे. खूपच लॉंग रनअप आहे पाहू शकाल. आणि अर्ध विकेटनं मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू चालला, अगदी एक्स्ट्रा कव्हरला दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. चांगली सुरुवात इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो. क्लासिकल स्ट्रोक पाहिला आपण आणि जयंत देवरुसकर नाणेफेकी जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. इतर काय घडलंय त्या ठिकाणी पाहू शकाल, कारण पंचांच्या समेत मात्र जरूर त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. परंतु चर्चा कशासाठी असेल, चला या 12व्या खेळाडू आपण उशिराने आला तरी चालेल, परंतु आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या.
पहिल्याच चेंडूवरती या चौकारानं मात्र अकाउंट ओपन केलं आणि पहिल्याच चेंडूवरती आदित्यचं चौकारानं मात्र त्या ठिकाणी या स्वागत केलं. मनोज आणि वैष्णव हे दोन बॅटर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आदित्य. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, कुठलाही फटका मात्र त्या ठिकाणी फोर केला नाहीये, खेळण्याचा प्रयत्नच केला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. जर तुम्ही या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली तर या 36 धाबांचा सुद्धा तुम्ही संरक्षण चांगल्या पद्धतीने करू शकता. कारण आज आपण ते पाहिलं. शांतमय वातावरण, चांगला ड्राईव्ह, अगदी जमिला चेंडू चाला रेंगाला पुन्हा स्ट्रायकरला डीपमध्ये फिल्डर सज्ज आहेत त्या ठिकाणी. दुहेरीचा प्रयत्न, मॅचचे सिक्वेशन अनुषंगाने आता मात्र या ठिकाणी खेळ मनोज घाटाल साकारत असताना, कारण त्याला सुद्धा माहिती की इथे लक्ष जास्त फोटा नाही. आपण जर गॅपमध्ये जरी चेंडू मात्र ढकलला गेली तर आपल्याला धाबा तिथे मात्र जोडण्याची संधी मिळू शकते. आणि तोच प्रकारचा फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. अल्पेश गायकवाड को देखो, दिन में भी करते रात में भी करते, सोते कब वो. काम जॉब महत्वाचा आहे. आदित्य पुन्हा एकदा हो फिंगर रोल केला, चेंडू पडल्यानंतर अगदी भारतीय दिशेने मात्र टर्न झाला. विकेट किपर पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रमाणे चेंडूला कलेक्शन करतोय. चेंडूवरती नजरच मनोजची आपण पाहिली नाही, त्या अनुषंगाने मात्र स्ट्रोक तो मात्र फॉरवर्ड करू शकला नाही. चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी होऊ शकला नाहीये. आणि त्या अनुषंगाने मात्र या ओव्हरमधील दुसरा डॉट चेंडू आदित्य वाकडेच्या वतीने आपण पाहत आहोत. बॅटची कडा आहे, एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉपच्या पलीकडे जात असताना 4 धाबांसाठी चौकार. जबरदस्त या स्पर्धेचा नियोजन स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवल 2025 हे पर्व आपण पाहत आहोत. या स्पर्धेचे जनक सन्माननीय उत्तम शेठ पाटील, विद्यमान पोलीस पाटील मुठवलचे आणि त्यांच्याच आशीर्वादाने स्पर्धा आपण इथे पाहत आहोत. त्यांचे बंधुराज आज आपल्यामध्ये नाही, त्यात स्वर्गीय मकरंद पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा हा प्रयत्न सर्व मुठवलकरांचा पाहिला आपण. जबरदस्त कमबॅक, चोख प्रत्युत्तर आदित्यच्या वतीने आपण दिलं गेलं. म्हणजे या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक्झॅक्टली 3 डॉट चेंडू आले, 2 चौकार आले, 1 दुहेरी आली आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 धाबांचा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 10 धाबा 10 फलकावरती पाहायला गेल्या. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता मात्र इथून अजूनही 26 धाबांची आवश्यकता. मुठवल ग्रामपंचायती माजी उपसरपंच सन्माननीय बारामजी पाटील आपल्यामध्ये आज आलेले आहेत. पहा काकांचं वय पहा मित्रांनो, जरूर त्यांनी 60 पेक्षा वय त्याचं जास्त असेल, परंतु या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते जरूर इथे आलेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेचे जनक सन्माननीय उत्तम शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. आणि कुमारजी रणवी सुद्धा मात्र त्या ठिकाणी जॉईन होत आहेत. काकांचं जरूर आपण या ठिकाणी मान सन्मान इथे मात्र संपर्क करीत आहोत. कारण क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटला मित्रांनो कोणत्याही वयाची मर्यादा नसते. तुम्ही क्रिकेट कुठल्याही वयामध्ये एन्जॉय करू शकता आणि कुठल्याही वयामध्ये खेळू शकता असा खेळ. त्यानंतर या ठिकाणी आमचे 7 स्टारपैकी 1 स्टार आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले कमिटी मेंबर आहेत. सन्माननीय बाबगावचे उद्योजक बाळरामजी मेहर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. कारण ही आमची भारतीय संस्कृती आहे. त्यानंतर मुठवलचे युवा उद्योजक संदीपजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. उत्तमजी पाटील आणि कुमार रणवी याच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. स्पर्धेचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसाचा आपण जर सत्कार समारोह जर पाहिलं तर आतापर्यंत 150च्या पेक्षा अधिक सन्मान आम्ही या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं केलेलं आहे. म्हणजे भरपूर संख्येने मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देऊन गेले. आणि उद्या सुपर संडे, उद्या तर जरूर या व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळू शकेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज पंकजने पहिल्या चेंडूला स्वेर. तदनंतर मित्रांनो याच भागातील एक
अनुभवी क्रिकेटर आणि या नेहमीच युवकांना चांगले मार्गदर्शन करणारे मोरेश्वरजी सुतार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी उत्तमजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते मोरेश्वर सुतार यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मोरेश्वर सुतारांच्या बद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो अंडर 40, अंडर 70 आणि अंडर 15चे जे खेळाडू आहेत त्यांना मात्र जरूर ते स्कूलमध्ये कोचिंग करतायत आणि ते आज कोल्हापूरला जाणार आहेत सिलेक्शनसाठी. चांगलं योगदान त्यांचं आपण पाहत आहोत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आणि काल रात्री सुद्धा मात्र त्यांच्या संघाने चांगला परफॉर्मन्स केला. मोरेश्वर सुतार यांचा आपण शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करीत आहोत. धन्यवाद. पेशरे टीचर आहेत ते कोचिंग देत आहेत बदलापूरच्या एक स्कूलमध्ये. जरूर तुम्ही त्यांना पाहू शकाल. आणि आता आमचे इंस्टाग्राम फेम सुद्धा आलेले आहेत. कुणाल भांबरे 4142 हा त्यांचा लकी नंबर आहे. दुसरा स्वेअर चेंडू या ओव्हरमध्ये पाहिला आपण वाईटच्या स्वरूपात 12 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. 2 डॉट चेंडू सुद्धा पाहिले पंकजच्या ओव्हरमध्ये. आणि आता मात्र विजयासाठी 24ची आवश्यकता. तुम्हाला धावांचं संवर्षण करायचं असेल तर मात्र अवांतर धावांपासून तुम्हाला मात्र जरूर वाचावं लागेल. आणि तेच कानमंत्र आता आदित्य वाकडे मात्र देतो या आपल्या सहकार्यांना, आपल्या गोलंदाजांना की एक्झॅक्टली कुठल्या लेंथवरती तुम्हाला कामगिरी करावी लागेल की जेणेकरून फलंदाज इथं मात्र चुका करतील आणि कोणीतरी आता मात्र विकेटची सुद्धा आवश्यकता असेल टीम जय हनुमान चौधरपाडा संघाला. हो, ही लेंथ खूपच छान आहे. जबरदस्त गोलंदाजी. तिसरा डॉट चेंडू आणि आज असं वाटतं की कुठेतरी डॉट चेंडूंसाठी मात्र आजचा दिवसाचा खेळ अल्पेश ओळखला जाऊ शकेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये किमान 14 ते 15 चेंडू डॉट आले होते. 24 चेंडूमध्ये तुम्ही एवढे डॉट जर चेंडू खेळले तर मात्र कुठेतरी तुमच्या संघाला त्याचा नुकसान होऊ शकतोय. आणि या मॅचमध्ये सुद्धा मात्र पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा मात्र डॉट पर्सेंटेज खूपच पाहिले. कारण पहिले 3 टॉपचे फलंदाज शून्यावरती बाद झाले होते, बागपूरला गेले. पुन्हा डॉट चेंडू. वैष्णव आपण जर पाहिलं तर यंगस्टार आहे, युवा आहे, परंतु या ठिकाणी पाहू शकाल थोडंसं स्ट्रगल करतोय. हरिभक्त परायण सन्माननीय सुदामजी भांबरे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. मुठवलचे ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक आहेत. या आपण व्यासपीठावरती तुमचा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पटका अभेद केला. लॉग ऑफ आहे रामच्या स्वरूपात. वाईट क्षेत्रामध्ये चांगला शतरक्षण दुरीचा प्रयत्न होतोय. थोडीशी संत फेकी केली आणि त्या संत फेकीचा मात्र पुरेपूर फायदा उचलला, लाभ उचलला मनोज गाटालनं. 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्या. कारण प्रत्येक धावा आता मात्र या ठिकाणी महत्वाची आहे ती म्हणजे टीम एवई संघाला. आणि मुठवालच्या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सुभाषजी भांबरे हरिभक्त परायण तुमचं सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त सामने. आज लो स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इंटरेस्टिंग पाहायला मिळत आहेत. रंगतदार सामने आज पाहायला मिळत आहेत. शरीराचा वेध घेणारा चेंडू झाला बाकूट शॉट पॉइंटला. फिल्डर जरूर तिथे उपस्थित आहेत. दुहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु तुम्ही विकेट किपरकडे जर फेकी केली असती तर आय थिंक चित्र वेगळं असतं. परंतु या ठिकाणी प्रयत्न आहे की कुठेतरी या विकेटचं बलिदान देणं आवश्यक आहे. त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी मनोज गाटाला हा रिक्स उचलला. त्याचप्रमाणे देरूरचे सन्माननीय राजू केणे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा लागल्या गेल्या. बिनगडी 16 धाबांची आतापर्यंत पार्टनरशिप भागीदारी आपण पाहतोय. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धाबांची आवश्यकता. ऑन स्क्रीन तुम्ही समीकरण पाहू शकाल. सुंदर टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने आपण पाहत आहोत. हाथ में है बल्ला राजेश पाटील के, लेकिन करेगा वो हल्ला. येणाऱ्या पुढील सामन्यामध्ये जरूर आपण जयंत देऊरू सगळा इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. परंतु या सामन्यातील आता मात्र या ठिकाणी खेळाडूंचे होप्स वाढलेले आहेत. कारण 12 मध्ये 20 धाबा इथे मात्र जोडायच्या आहेत त्यामध्ये एवई संघाला. आणि या 20 धाबा वाचवायच्या आहेत. चौधरपाडा संघाला न्यू बॉलर विजय तरी आलाय 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करण्यासाठी. विजय एक उत्कृष्ट डीजे ऑपरेटर आहे, परंतु त्याला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल. पहिल्या चेंडूत पावलांचा वापर मनोजने केला. मनोजची विकेट फार महत्वाची असेल या संघासाठी आणि तीच विकेट मात्र प्राप्त करण्याचा प्रयत्न करतायत चौधरपाडा संघ. जरूर मात्र या ठिकाणी फाईट बॅक करतोय.
जरूर आजचा दिवस गोलंदाजांच्या नावावरती राहतो की काय, ज्या अनुषंगाने मात्र आज गोलंदाजी आपण पाहत आहोत. आज चांगल्या लेंथवरती मारा. आज क्लायमेटमध्ये सुद्धा मात्र थोडंसं चेंजेस पाहतोय. ऊन सावलीमध्ये थोडासा लपंडाव पाहायला बोलतोय. पुन्हा चांगला चेंडूच्या हाताने बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. 10 चेंडू आता शिल्लक. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. टी फॉर टॅट. जसा तसा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय चौधरपाडा संघ. आणि पाहू शकेल आता मात्र सूर्याची किरण सुद्धा मात्र या स्पर्धेवरती आता पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू 20च्या आवश्यकता. शेवटच्या क्षणाला मात्र बचावात्मक स्ट्रोक. फलंदाज मनोज गाठाकडून पाहिला दूरचा प्रयत्न. रनआउटची संधी. यस, फिंगर अप. फलंदाज मनोज गाठाल बाद. मोठी विकेट. शार्क मासा गळाला अडकला टीम चौधरपाडा संघाच्या. आणि पहिला धक्का लागला टीम गावदेवी यवई संघाला. या ठिकाणी या धाबेची आवश्यकता होती का मनोज घाटाला हे पाहावं लागेल. कारण तुमचा प्रमुख बॅटर समीर उर्फ सॅम सुद्धा मात्र आज इन ॲक्शनमध्ये नाही आहे. आणि ही रिक्स तुम्ही उचलली आणि कुठेतरी हे विकेट्स आता मात्र चौधरपाडा संघाला मात्र जरूर या संघामध्ये कमबॅक करून देऊ शकते. कारण समीकरण आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी 9 चेंडूमध्ये 19 धाबांची आवश्यकता. आणि फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय संजय. तिसऱ्या क्रमांकावरती आता मात्र त्याची जरूर वडणी लागली गेली. आपण नेहमीच पाहतो की संजय हे जो मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करतोय, परंतु आता परिस्थिती थोडीशी त्याच्या विपरीत पाहायला मिळाली. त्याचमुळे आता मात्र त्याला तिसऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी पाठवलं गेलं. आणि 9 मध्ये 19ची आवश्यकता. जबरदस्त हाय व्होल्टेज सामना आपण पाहतो. विजय तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. पहिले 2 चेंडू निर्धावतेने हाताळले. तिसऱ्या चेंडूवरती या फलंदाजाला रिक्स उचलण्यासाठी तिथे भाग पाडलं आणि रनआउटच्या स्वरूपात तिथे विकेट्स प्राप्त केली. पहिल्याच चेंडू खेळत असताना संजयनं रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या फटक्यासाठी एक्झॅक्टली डीपमध्ये फिल्डर तैनात केलाय चौधरपाडा संघाने. म्हणजे परफेक्टली या यवई संघाचा अभ्यास करून हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. कारण ऑन साईड आपण जर पाहिले तर फक्त 3 बाउंड्री ॲड्रेस आहेत. मिड विकेट, लॉंग ऑन, स्क्वेअर लेग. आणि एक्झॅक्टली ऑफ साईडने जर पाहिले तर डीप कव्हर पॉईंटला उत्तमच्या रूपाने एक फिल्डर आहे. लॉंग अप आहे रामच्या स्वरूपात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. शॉर्ट तडम्याला पंकज आहेत. 8 चेंडू शिल्लक आणि 8 मध्ये आता विजयासाठी 19 धाबांची गरज. जबरदस्त मारा. विजय तरे मात्र साकारतोय. राऊंड द विकेट पुन्हा चाललाय. लो पुन्हा चेंडू होता. बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावतोय. पुन्हा दुहेरीचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी या फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. दुसरा धक्का लागेल टीम यवई संघाला. भगवानजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. पाटील साहेबांची आम्हाला प्रत्येक दिवशी या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि मॅचमध्ये आता मात्र या ठिकाणी चौधरपाडा संघ कमबॅक करत असताना 7 चेंडू शिल्लक आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धाबींची आवश्यकता. न्यू बॅटर ऋतिक आलाय. ऋतिकला आता मात्र या ठिकाणी कडक कामगिरी करावी लागेल. हा चेंडू फार निर्णायक आहे, परंतु या ठिकाणी विजय तरेच्या स्विंगिंग चेंडूवरती मात्र पूर्णपणे या ठिकाणी फलंदाजी आपल्याला फिकी पाहायला मिळाली. जबरदस्त स्पेल पाहिला आपण. फक्त विजयनं 2 धाबा खर्च केल्या. एकूण 4 डॉट चेंडूने हाताळले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी टीम यवईला 18 धाबींची आवश्यकता. जबरदस्त सामना. अतिशय सुंदर कामगिरी सध्या आपण पाहत आहोत. चौधरपाडा संघाच्या सर्व गोलंदाजांनी इथे मात्र साकारली.
कारण पहिल्या ओव्हरमध्ये आदित्य वाकडेनं चांगली पायाभरणी रस्त्याचा जरूर प्रयत्न केला होता, त्याला विकेट प्राप्त झाली नव्हती, परंतु धाबा त्याने खर्च केला 10. परंतु पंकजनं कमरचं षटक हाताळलं, इकॉनॉमिकल षटक राहिलं, 6 धाबा त्याने खर्च केल्या आणि तदनंतर विजय तरच कौतुकास्पद कामगिरी. कुठल्याही गोलंदाजाला विकेट तिथे आतापर्यंत मात्र प्राप्त करता आली नाहीये, परंतु गोलंदाजी इकॉनॉमिकल राहिली आणि त्याच अनुषंगाने आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धाबांची आवश्यकता टीम गावठी स्फोट युवा संघाला. संजय आणि ऋतिक जरूर किलपट्टीवरती आहेत, संजयकडे अनुभव आहे आणि तो अनुभव आता मात्र जरूर त्याला झोकावं लागेल. 2 चेंडू जाताना जरूर आतापर्यंत सामना केला, फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून पाहिली आणि शेवटच्या ओव्हरसाठी आता मात्र गोलंदाज कुणाल आलाय, जे स्वतः संघनायक आहेत. मुठोलगावचे उद्योजक सन्माननीय छत्रपतीजी भांबरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये भरपूर संख्येने आपल्याला मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली, कारण उत्तमशेठ पाटील यांचं कार्य तसं आहे, त्यांचे प्रेमाचे संबंध खूपच आहेत. 6 मध्ये 18ची आवश्यकता, फटका अभेद केला, लॉंग ऑन द फिल्डर, चेंडू खाली चालला, आदित्य वाकडे झेल ड्रॉप, दुहेरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि हा फलंदाज तिसरा रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय, त्याचं नाव आहे संजय. वेलकम छत्रपतीजी भांबरे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. आणि इथे मात्र या ठिकाणी फलंदाजांना आता मात्र काहीतरी वेगळं खेळ सादर करावं लागेल. आज समीरची अनुपस्थिती आपण पाहिली आणि त्याची मात्र उणीव कुठेतरी यवई संघाला भासत असताना, कारण 5 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी 17 धाबांची आवश्यकता. फलंदाज इंटर होते 5व्या क्रमांकावरती मनोज. काय सामना रंगतो, या 36 धावा जरूर आपण धावफलकावरती पहिल्या पाहताना असं वाटलं की मात्र कुठेतरी छोटा टोटल चोदरपाडा संघाने मात्र या ठिकाणी उभारलाय आणि एक्झॅक्टली ज्या 6 धावा पॅनल्टीच्या त्या आपण पाहिल्या त्या धाबा सुद्धा मात्र जरूर या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकणार, त्यात काही शंका नाहीये. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 17 धाबा इथे मात्र या ठिकाणी जोडायचे आहेत. गोलंदाज कुणाल उर्ध विकेटनं पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक, अगदी चेंडू चालला सिली कव्हर पॉइंटला, 1 धाव तिथे जरूर पूर्ण केली. सिंगल डबलने मात्र नुकसान चोदरपाडा संघाला कोणताही होणार नाहीये आणि ते पूर्णपणे चोदरपाडा संघाला माहिती आहे, ठाऊक आहे. परंतु या ठिकाणी सामना जिंकायचा असेल आता मात्र हवाई मार्गाने तुम्हाला फटके खेळावे लागतील आणि ते कार्य ऋतिक मात्र इथे करावं लागते. ऋतिकडे तो टेम्परामेंट आहे, टॅलेंट त्याच्याकडे तो आहे आणि तो जरूर टॅलेंट बाहेर काढावा लागेल. फुलटॉस होता, ऑन साईडला टर्न केला, चेंडू चाललाय काव कॉर्नरकडे, तिथे फिल्डर सज्ज आहेत. विजय तरे पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व आतापर्यंत पाहतोय. दडपण आता मात्र निर्माण केला प्रतिस्पर्धी संघावरती चोदरपाडा संघाने. 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये 15 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती सिंगल धाव पलून पूर्ण केली. 3 चेंडूचं दर्शन तुम्हाला घडवावं लागेल सीमे रेषेवरती. आता चेंज ऑफ पेस व्हेरिएशन डॉट चेंडू आलाय आणि एकतर्फा खेळ इथे मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिला. या स्पर्धेमध्ये जरूर खूपच मोठे आपण अपसेट पाहिलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिले तर मुठवल संघाला 6 धावांची आवश्यकता असताना त्या 6 धावा गोलंदाजाने डिपेंड केल्या. आज पहिल्या सामन्यामध्ये 24 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता असताना त्या 24 धावा डिपेंड केल्या आणि आता मात्र 36 धावांचा पाठला करत असताना चोदरपाडा संघ त्या धावांचा संरक्षण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि जरूर त्याच्यामध्ये त्यांना यश आलं असं म्हणावं लागेल, कारण 2 चेंडूमध्ये आता विजयासाठी 15 धाबांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये असं कुठलाही चेंडू नाही की तुम्ही 2 चेंडूमध्ये 15 धाबा जोडू शकता, परंतु गोलंदाजाने विचार केला तर मात्र 15 काय 20 सुद्धा धाबा होऊ शकतात. फटका हवेत केला, झेल होईल का? आदित्य आहेत, विजय सुद्धा तिथे प्रयत्न करतोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र झेल पकडला गेला आणि अखेर पहिली सफलता गोलंदाजाने प्राप्त केली. कुणालनं धक्का लागला या ठिकाणी टीवाईला 4था. दरम्यान सन्माननीय अभिमन्यूजी पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. इतर गावची ज्येष्ठ समाजसेवक त्यांच्या सोबतीला सन्माननीय अनंताजी दिगाडकर किरोलीचे समाजसेवक आहेत.
दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आणि आता मात्र विजयासाठी या चौधरपाडा संघाला फक्त एका लिगल चेंडूची आवश्यकता आणि त्या एका चेंडूमध्ये आता युवा संघाला 15 धाबींची आवश्यकता. वन साइड ज्याप्रमाणे आपण पाहतोय कार्य ते वन साइड मॅच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की मात्र चांगली फाईट पाहायला मिळेल, परंतु खास करून चौधरपाडा संघाच्या गोलंदाजाने चांगली मेहनत केली. पाहू शकले या ठिकाणी इताडे गावचे क्रिकेटचे चाहते, प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अभिमन्यूजी पाटील आणि त्यांचे सहकारी मित्र किरोलीचे समाजसेवक अनंताजी दिगाडकर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. तुमचं स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. बट हार्ड लक गावते युवा संघ, पुढील स्पर्धेमध्ये जरूर तुम्ही या वेळेवरती पोचाल त्यासाठी तुम्हाला जरूर मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि